नमस्कार श्रोते हो, रेडिओ जयंतच्या आनंदी कट्ट्यावर मी अनुराधा आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, माणसाला संवादाची गरज असते. का? कशासाठी? समजा कुकरमध्ये खूप वाफ कोंडली आहे, तिला बाहेर पडायला वाव मिळाला नाही तर काय होईल? कुकरचा स्फोट होईल. समजा एखाद्या डबक्यात पाणी साठलं आहे, आत येणारा झरा नाही आहे, बाहेर जायचा मार्ग नाही आहे, तर काय होईल? आतलं पाणी आतल्यात कुजायला सुरुवात होईल, वास यायला लागेल, दुर्गंधी यायला लागेल. मग आपल्या मनाचंही असंच असतं. विचारांची देवाणघेवाण झाली नाही, भावनांना वाट मिळाली नाही की मनात विकृती निर्माण होते. आणि याचसाठी गरज असते ती संवादाची. अन्न, वस्त्र आणि निवारा या शरीराच्या जशा आपल्या मूलभूत गरजा आहेत ना, तशीच संवाद ही सुद्धा आपल्या मनाची मूलभूत गरज आहे. संवादाचा अभाव हे माणसात दुरावा निर्माण होण्याचं एक महत्त्वाचं कारण आहे. एकाच घरात राहणारे भाऊ बहीण, पती पत्नी, पिता पुत्र यांच्यात संवाद नसतो बघा. आपली सुखदुःख, आपल्या भावना, आपले विचार यांची देवाणघेवाण करायला वावच नसतो. काय गंमत आहे बघा ना. संवादाच्या खिडक्या बंद करून माणसं सहजीवन जगत असतात. यानं काय होतं तर मनाच्या बंद तळघरात गैरसमजाचा राक्षस जन्माला येतो आणि बघता बघता तो अक्राळ विक्राळ रूप धारण करतो. आता संवादच संपला की उरतो तो वाद. संवाद म्हणजे नुसतं बोलणं नाही हो, तर संवाद म्हणजे विचारांची देवाणघेवाण आहे. दुसऱ्याकडे विचार व्यक्त करण्याची माणसाला जशी गरज असते तशी दुसऱ्याचे विचार ऐकून घेणं ही सुद्धा मनाची गरज असते. आणि याच देवाणघेवाणीनं आपल्यातल्या विचारांना एक नवा आयाम मिळत असतो. आपल्यातल्या सृजनशीलतेला पैलू पडत असतात. आपल्या ज्ञानात भर पडत असते. आपल्या व्यक्तिमत्वाचं, आपल्या उणीवांचं आपल्याला आपोआप मूल्यांकन करता यायला लागतं. आपलं मानसिक आरोग्य सुदृढ राहतं. थोडक्यात काय तर आपल्या शरीर मनाच्या सुदृढतेसाठी आणि उत्तम व्यक्तिमत्वासाठी संवाद हे फार गरजेचं माध्यम आहे. निरोगी मन आवश्यक असेल तर निरोगी मनासाठी संवाद ही एक गरज आहे. तेव्हा एकमेकांशी संवाद साधा, संवादातून सुसंवाद घडवा आणि या सुसंवादातून आपलं मन सुदृढ ठेवा. तेव्हा श्रोते हो, हा होता आनंदी कट्ट्यावरचा आजचा सुंदर विचार. तुम्हाला तो कसा वाटला याविषयीची तुमची कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणि त्याचबरोबर रेडिओ जयंतचे दर्जेदार कार्यक्रम ऐकण्यासाठी रेडिओ जयंत लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेडिओ जयंतचं सबस्क्रिप्शन फ्री आहे. आणि त्याचबरोबर नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करायला सुद्धा विसरू नका.